नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या युक्त्यांबद्दल चर्चा करणार आहोत. विशेषतः जोखीम कमी करण्याचे प्रभावी उपाय, तसेच निफ्टी पीई रेशो, दीर्घकालीन गुंतवणूक आणि शेअर बाजारातील धोके कमी करण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका निभावतात हे आपण पाहणार आहोत. स्वामीनाथन अन्नामलाई यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या हुशार गुंतवणूकदारांसाठी युक्त्या या विचारांनुसार गुंतवणूक करताना विविधता आणि जोखीम नियंत्रण हे दोन प्रमुख घटक आहेत. या व्हिडिओमध्ये आपण वॉरेन बफेच्या तत्वज्ञानावर आधारित युक्त्या आणि निफ्टी पी रेशोचे महत्त्व देखील समजून घेणार आहोत. तुम्हाला जेव्हा गुंतवणूक करायची असते तेव्हा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, जसे की निफ्टी 15 पेक्षा कमी किंवा निफ्टी 25 पेक्षा जास्त असलेल्या शेअर्सच्या मूल्यांचा विचार करणं आणि योग्य वेळेस गुंतवणूक करण्यासाठी योग्य कंपनी निवडणं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला यासारख्या अनेक महत्त्वाच्या टिप्स मिळतील. तर चला सुरुवात करूया आणि पाहूया कसे आपण अधिक सुरक्षित आणि नफ्याच्या दृष्टीने हुशारीने गुंतवणूक करू शकतो. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहिले नसतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते काम आधीच करून घ्या. सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला, जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, शेअर मार्केटमधील. तर पहा, गुंतवणुकीमधले वैविध्य हे किती महत्त्वाचे आहे. तुमच्या गुंतवणुकीमध्ये वैविध्य असायला हवे. तुमच्याकडे कधी कमी कंपन्यांचे शेअर्स असले तरी चालतील, पण त्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या असायला हव्यात. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली की गुंतवणुकीमधली एकूण जोखीमही कमी होते. शिवाय एखाद्या शेअरने किंवा एखाद्या क्षेत्राने चांगली कामगिरी नोंदवली नाही तरीही संपूर्ण गुंतवणुकीवर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. एक लक्षात घ्या, कोणतेही एकच क्षेत्र कायमच आघाडीवर राहणे अशक्य आहे. तर हमखास विजेते किंवा नेहमीच हरणारे असे कोणतेच शेअर्स नसतात. गेल्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणारी क्षेत्रे पुढच्या काही वर्षात नीचतम कामगिरी नोंदवणारी क्षेत्रेही असू शकतात. आज ते कदम. सगळी गुंतवणूक एकाच दिवशी करून टाकू नका. गुंतवणुकी हळूहळू करा. वॉरेन बफे सांगून गेले आहेत की एखादी ठीकठाक कंपनी उत्तम किमतीला विकत घेण्यापेक्षा एखादी उत्तम कंपनी ठीकठाक किमतीला विकत घेणं कधीही चांगले. एखाद्या क्षेत्रातल्या विविध कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असे एकदा ठरवल्यानंतर घाई करू नका. योग्य वेळ येण्याची वाट पहा. योग्य शेअर अयोग्य किमतीला आपल्याला विकत घ्यायचा नाही हे नेहमीच लक्षात ठेवा. तुम्ही किंमत मोजता, पण खरं तर तुम्ही मूल्य विकत घेत असता. असं कोण म्हणतंय? वॉरेन बफे म्हणतात. योग्य वेळ कोणती याचा अंदाज घेण्यासाठी निफ्टी पीचा आधार घ्या, कारण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे हे त्यातून आपल्याला समजते. ही माहिती आपल्याला www.nscindia.com या संकेतस्थळावर मिळू शकते. तर पी रेशो म्हणजे काय? पी म्हणजे प्राइस अर्निंग रेशो. कंपनीच्या शेअरचा त्या दिवसाचा बाजारभाव म्हणजे तिची प्राइस. कंपनीच्या नफ्याला एकूण समभागांनी भागले की EPS अर्थात अर्निंग पर शेअर मिळतो. प्राइस आणि अर्निंगचे गुणोत्तर म्हणजेच पी रेशो. तर आपल्याला वेगवेगळ्या तक्त्यात निफ्टी पी आणि त्याचा अर्थ हे आपण पाहणारच आहोत. तर त्यानुसार तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं जाणार आहे. तर गुंतवणुकीची टक्केवारी का महत्त्वाची आहे? तुमच्याकडे जास्तीत जास्त 10 ते 15 कंपन्यांची शेअर्स असतील आणि त्या कंपन्या 5 ते 7 वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या असतील तर तुमच्या गुंतवणुकीमध्ये उत्तम प्रकारचे वैविध्य आहे असे म्हणता येईल. प्रत्येक शेअरमध्ये तुमच्या एकूण गुंतवणूक उद्दिष्टातले कमीत कमी
7% आणि जास्तीत जास्त 15% गुंतवा. हळूहळू एक एक करत गुंतवणुकी करा. प्रत्येक गुंतवणूक दीर्घकाळाकरिता करायची ध्येय ठेवा, म्हणजे त्यातून जास्तीत जास्त फायदा आणि नफा मिळवता येईल. मित्रांनो, यासाठी आम्ही तुम्हाला मोफत मार्गदर्शनासाठी बेसिक कोर्स डिझाईन केला आहे, ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसणार आहे, तर तुम्ही संपर्क करू शकता. आता पहा महत्त्वाचा मुद्दा, निफ्टी पीई रेशो आणि त्याचा अर्थ काय होतो. 15 पेक्षा कमी म्हणजे 100% गुंतवणूक करावी. गुंतवणुकीकरिता ही सर्वात पोषक वेळ आहे. त्यानंतरचा टप्पा 15 ते 18 पी रेशो. 100% गुंतवणूक चालू ठेवा. नंतरचा टप्पा 18 ते 20 चा पी रेशो. या श्रेणीत निफ्टीत सर्वाधिक व्यवहार होतात. हळूहळू एक एक करत गुंतवणुकी करत राहा. पुढचा टप्पा 20 ते 22 पी रेशो. शेअर्सची निवड करताना सावध राहा. नंतरचा टप्पा 22 ते 24 पी रेशो. एकतर बाजार 10% पेक्षा जास्त पडेल. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, परत एकदा ऐका. 22 ते 24 निफ्टी पी रेशो असताना एकतर बाजार 10% जास्त पडेल किंवा उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. नंतरचा टप्पा 24 पेक्षा अधिक पी रेशो. गुंतवणूक करू नका. शेअर्स विकून नफा नोंदवा किंवा थांबा आणि वाट पहा. मित्रांनो, ह्या ज्या वेगवेगळ्या लेवल्स असतात, या निफ्टीच्या असतात, प्रत्येक कंपनीच्या असतात. म्युच्युअल फंड, SIP किंवा आपण जी काही गुंतवणूक करता त्याच्या लेवल्स म्हणजेच एक परफेक्ट ॲनालिसिस करायचा असतो, ज्या लेवल्स आम्ही आपल्याला काढून देऊ शकतो. नंतरचा टप्पा 25 पेक्षा अधिक पी रेशो निफ्टीचा. बाजार 20 ते 30% पडण्याची शक्यता आहे. पैसे तयार ठेवा. कशासाठी? शेअर्सनी नीचतम पातळी गाठली की परत विकत घेण्यासाठी. पुढचा मुद्दा, हुशारीने गुंतवणूक केल्याची काही उदाहरणं पाहूया. अनेक जण एका चांगल्या किमतीला एखाद्या शेअर विकत घेतात किंवा क्षेत्र निवडतात. त्या शेअरची किंमत साधारणपणे 15% वाढली की तो विकून टाकायचा त्यांना मोह होतो. एखादा शेअर फार पटकन विकला तर त्यातून संपूर्ण फायदा मिळत नाही. एखाद्या कंपनीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक जर केली तर तुमचा विश्वास बसणार नाही इतका अप्रतिम परतावा मिळतो. तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची उदाहरणं हे वेबसाईटवर चेक करू शकता, जसे की MRF नावाची कंपनी, त्यानंतर अजंटा फार्मा, त्यानंतर आयशर मोटर्स, इन्फोसिस, विप्रो कंपनी, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचं उदाहरण देता येईल. तर याचं तात्पर्य काय आहे ते पहा. तर एकेकाळी भयंकर तेजीत असलेल्या कंपन्यांमध्ये आता आंधळेपणाने पैसे गुंतवू नका. ही उदाहरणं जी काही मी तुम्हाला नावं सांगितले त्याचा डाटा तुम्ही सविस्तर पाहू शकता. केवळ मुद्दा समजावून सांगण्याकरता हे नावं सांगितले आहेत. तुम्ही कोणत्याही कंपन्यांचं ॲनालिसिस पाहू शकता. तुम्हाला जर त्यात काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. सध्याच्या किमतीला बाजारातून हे शेअर्स विकत घ्यायचा सल्ला इथे तुम्हाला कोणीच देणार नाही. अनेक गुंतवणूकदारांना मूळ रकमेवर 30% अधिक पैसे मिळावे तरी पुरेसे वाटत नाहीत. बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार होत असताना चांगली किंमत येऊ शकेल असे शेअर्स ते जास्त काळ स्वतःजवळ ठेवू शकत नाहीत. अनेक जण विजयी घोडदौड करणारे शेअर्स अशा वेळी पटकन विकून टाकतात आणि लूजर म्हणजेच कोणताही फायदा न देऊ शकणारे शेअर्स उगाचच कवटाळून बसतात. पण तुम्हाला अभूतपूर्व परतावा हवा असेल तर तुम्ही त्या कंपनीचा मुळापासून अभ्यास करायला हवा, म्हणजेच त्याचं तुम्हाला ॲनालिसिस यायला हवा आणि ती प्रारंभीच्या काळात असतानाच तिच्यात गुंतवणूक करायला हवी. कोणते शेअर्स खरंच चांगले आहेत हे ओळखणे ही देखील एक कला आहे. त्याचे आपण फॉर्म्युले बनवले आहेत
जे तुम्हाला फायदा देऊ शकतात आणि ती चटकन आत्मसात करता येत नाही तर ते तुम्हाला येऊ शकते. हळूहळू गुंतवणूक करायला लागा आणि ज्या चुका होतील त्यातून धडा घ्या. एक वेगळी वही तयार करा. त्या वहीत सगळ्या व्यवहारांचे तपशील लिहा आणि जर फायदा झाला असेल तर त्याची कारणे आणि तोटा झाला असेल तर त्याचीही कारणे नोंदून ठेवा. माझा तर सल्ला असा आहे की तुम्ही शेअर बाजारात नवे असाल तर सुरुवातीला खरे पैसे गुंतवूच नका. आभासी पैशांनी सुरुवात करा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओतील शेअर बाजारातील गुंतवणूक युक्त्या आणि जोखीम करण्याचे प्रभावी उपाय समजले असतील. आपण पाहिलं की निफ्टी पी रेशो, विविध सेक्टर्समध्ये गुंतवणूक, वॉरेन बफेचे तत्वज्ञान आणि दीर्घकालीन ध्येय यांचा शेअर बाजारात गुंतवणूक करताना कसा उपयोग होऊ शकतो. निफ्टी 15 ते 25 पेक्षा जास्त असलेल्या पातळीवर असलेल्या शेअरचा विचार करणे, योग्य कंपनी निवडणे आणि विविधतेचा वापर करून जोखीम कमी करणे हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. तसेच आपल्याला अजंता फार्मा, आयशर मोटर्स, इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना नफा मिळवता येऊ शकतो. परंतु तुम्हाला कोणत्याही कंपनीचा ॲनालिसिस हा करता आला पाहिजे. तर यामध्ये अजून काही बारकावे असतात. जे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. आता तुम्ही या युक्त्या वापरून हुशारीने गुंतवणूक करण्यास तयार आहात. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी योग्य वेळेस योग्य निर्णय घेणं, तसेच निफ्टी पी रेशो आणि कंपनीच्या आर्थिक मूल्यांकनावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा आणखी ज्ञानवर्धक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद. आणि गुंतवणूक करताना नेहमी हुशारीने आणि धैर्याने वागा.